तर इकडे मालेगावात एमआयएमचे उमेदवार आघाडीवर आहेत। मालेगावमधले हे चित्र 7 प्रभागांमध्ये एमआयएमच्या उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे। मालेगावमध्ये एमआयएमचे उमेदवार सध्या आघाडीवर दिसतात। 7 जागी त्यांनी मालेगावात आघाडी घेतली। मालेगावमध्ये एमआयएमचे उमेदवार 7 ठिकाणी आघाडीवर दिसतात। पुण्यात काँग्रेसचे प्रशांत जगताप अजूनही पिछाडीवरच आहेत। काँग्रेसचे प्रशांत जगताप हे पिछाडीवर आहेत। काही वेळापूर्वी 400 मतांनी ते पिछाडीवर होते। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यानंतर काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आणि त्यानंतर काँग्रेसमधून त्यांनी तिकीट मिळवलं। मात्र आता सध्या ते पिछाडीवर आहेत। पुण्यात काँग्रेसचे प्रशांत जगताप अजूनही पिछाडीवरच आहेत। पुण्यातलं हे सध्याचं चित्र। पुण्यामध्ये मुंबईतलं चित्र बघूयात। मुंबईत 227 पैकी 30 जागी भाजपचे उमेदवार आपण पाहतोय मुंबईतलं चित्र पाहतोय आपण। मुंबईमध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे? मुंबईमध्ये 227 पैकी आपण कसं चित्र असणार आहे पाहतोय। भाजप 30 जागांवर आघाडीवर आहे, तर आता उद्धव ठाकरेंनी 20 जागांवर आपलं नाव कोरलंय। आपण पाहतोय की राज ठाकरेंना 5 जागा मिळत आहेत, तर शिंदे 9 जागा घेऊन पुढे आहेत। राष्ट्रवादीचे अजित पवार मात्र अजूनही एकाच जागेवर पाहायला मिळत आहे। जळगावमध्ये भाजपनं खातं खोललंय। जळगावात भाजपचे राजेंद्र घुगे विजयी झालेत। जळगावमध्ये विजयाला सुरुवात झाली आहे। भाजपनं आपलं खातं खोललंय आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय की राजेंद्र घुगे जे भाजपकडे होते ते आता विजयी झालेले आहेत। त्यांनी विजयावर आपलं नाव कोरलंय।